अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अद्भुत धारक भक्तवत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे आज नित्याप्रमाणे थोडंसं चिंतन। आज ज्यांनी गुरुचरित्राचं वाचन केलं किंवा श्रवण केलं त्यांना 35, 36, 37 हे 3 अध्याय आज त्यांनी वाचन केले। यांना साधारणपणे कर्मकांडाचे अध्याय असं म्हणतात, विशेषतः 36, 37. 35वाही कर्मकांडाचंच आहे म्हटलं, पण तो स्त्रियांकरता विशेष आहे, त्याच्याकरता प्रदोष पूजा वगैरे म्हणून. पण या 36वा अध्यायाचं विशेष काय आहे, त्यात एक सुरुवात अत्यंत महत्त्वाच्या अशा सूत्राने झालेली आहे या 36वा अध्यायाची. ते सूत्र काय आहे, सदा दुश्चित्त असो नये कुलस्त्रियेचे चित्त. म्हणजे एखाद्या घरात राहणारी स्त्री जी असेल तिचं चित्त किंवा मन हे कायम दुश्चित्त असू नये. म्हणजे आजच्या काळात सतत टेन्शनमध्ये, स्ट्रेसमध्ये, कुठल्या तरी काळजीत असू नये असं गुरुचरित्रकार सांगतात. आणि गुरुचरित्रकार सांगतात म्हणजे स्वामी महाराज सांगतात, कुठल्याही घरामध्ये जी स्त्री असेल, लोक म्हणतात घरातली स्त्री म्हटली की काळजी असतातच, काळजी असणं गोष्ट वेगळी, पण दुश्चित्त असणं, एखाद्या गोष्टीची सतत कुठली तरी आपल्या मनात इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाही आहे, म्हणून आपण सतत जणू काही त्या गोष्टीचा पाठपुरावा करताना आपलं मन जे असतं ते दुश्चित्त, याला दुश्चित्त म्हटलेलं आहे. तर कुलस्त्री म्हणजे घरात राहणारी स्त्री. म्हणून त्या निमित्ताने प्रसंग असा आहे की एका ब्राह्मणीला असं वाटत होतं की आपल्या यजमानांचा एक नियम आहे, परान्न नेगे हा नियम असे. परान्न घेत नाही ते, कारण कर्मकांडी आहे. काही लोकांचा नियम असतो की कुठे जेवायला जायचं नाही, विशेषतः श्राद्ध पक्षाला जेवायचं नाही, असा खूप लोकांचे नियम आहे. आज सुद्धा काही लोक म्हणतात, अहो 13वा आहे, जाऊ का जेवायला, मलाही फोन करून विचारतात. व सांगतात, मग हळूच सांगतात, माझं पारायण चालू आहे, जावं की जाऊ नये. शास्त्रार्थामध्ये काही गोष्टी असतात त्या गुरुचरित्रात बघाव्या. पण लोकांच्या मनात असं इकडे जेवायला जावं की नाही जाऊ, अमुक ठिकाणी प्रसाद घ्यायचा की नाही घ्यायचा वगैरे असं असतं. तर तिच्याही मनात असं होतं, गाणगापूरला राहणारी स्त्री, की इथे खूप लोक येतात आणि अपर पक्ष म्हणजे असं 13वा किंवा असं श्राद्ध वगैरे करतात आणि ब्राह्मणांना बोलवतात आणि खीर वडे वगैरे असे खूप छान खायला घालतात. आणि ती असं म्हणते की माझा पती कसा आहे की मला एवढी सगळे ब्राह्मणांना देतात, देकार देतात, चांगला आहेर करतात, दक्षिणा देतात, गोडधोड खायला मिळतात, आम्हाला कधी गोडधोड खायला मिळत नाही, कारण हे भिक्षाचंच अन्न घेतात आणि कुठे जेवायला जात नाही, कारण यांचा नियम आहे. तिने तक्रार कोणाजवळ करावी, तर स्वामी महाराजांवरती. नरसिंह सरस्वती जवळ तिने तक्रार केली. म्हणजे महाराज, खूप दिवसाची माझ्या मनात अशी इच्छा आहे की बाकी तर काही नाही, पण गोडधोड खावं काहीतरी, पण माझी यजमान तेवढं सुद्धा काही पूर्ण करत नाही. कारण ती महाराजांकडे का तक्रार करते आहे, तर तिला असं वाटतं की हे आपली यजमान हे महाराजांचं ऐकतील, गुरुवर तिचा विश्वास आहे आणि आपला जसा विश्वास आहे त्यापेक्षा आपल्या यजमानांचा जास्त आहे, तिला माहिती आहे.
कोणीतरी मोठ्याने याला सांगितलं की हा ऐकेल असं त्यांच्या मनात आहे. पण ती इकडे तिकडे कोणाला न सांगता महाराजांकडे गेले. त्यांनी सांगितलं माझे पती आहे, ते त्याचा परांना नेगे असा नियम असे, पण माझी इच्छा आहे घोडदौड. महाराजांनी काय करावं, तिच्या यजमानाला बोलवलं. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की एक लक्षात ठेव, ती सेवा करते, सगळं करते, पण तिच्या मनामध्ये एखादी छोटीशी इच्छा आहे. अशा काही इच्छा असतात त्याला फार आपल्या नियमाकरता अडवून ठेवू नये. थोडक्यात काय करायचं, जा एखाद्या श्राद्ध पक्षाला ती म्हणते ना, जा तिथे जेवायला, बघू पुढे काय होतं ते. आता हे काही वाक्य गुरुचेचाच नाही, आपण सगळे वाचतात म्हणून सांगतो. मग महाराज त्याला बोलवलं, सांगितलं आता जेव्हा कुठे होईल तेव्हा जेवायला जा. गेले जेवायला दोघंही मेहून म्हणून. आणि मग मात्र जेव्हा ती जेवायला बसली तर तिला असं लक्षात आलं की श्वान सुकर उच्छिष्ट येऊनी जेविता ती. म्हणजे ही जेवायला बसली आहे तर तिच्या त्या ताटामध्ये श्वान म्हणजे कुत्रा आणि सुकर म्हणजे डुक्कर हे येऊन सुद्धा तोंड घालतात. ते पूर्ण पंक्तीत फिरतात, ते एकमेकांच्या पानात तोंड घालतात. तर मग तिला उभं आला, अरे आपण असं पंक्तीत फिरतात ते कोणाचं लक्षात नाही आणि आपल्या पानात सुद्धा जवळपास फिरतात ते. मग तिला असं लक्षात आलं की बा काहीतरी चूक झाली आपली. आपली यजमान सांगायचे की मी का जात नाही जेवायला अशा श्राद्ध पक्षात, ते तिला कदाचित उमगलं. मग ती महाराजांकडे आली. ती म्हणे महाराज माझं चुकलं आणि मी असं असं दृश्य पाहिलं आणि मी माझ्या पतीला नियम मोडायला लावला, त्यामुळे मला खूप पश्चात्ताप होत आहे. तर गुरुचरित्रकारात एक ओवी अशी आहे की महाराज तिला असं म्हणाले, आता झाले तुझे मन, आता तुझं समाधान झालं. तेवढं हो समाधान झालं. आता कधी यजमानाला सांगणार नाही की परांनाला श्राद्ध पक्षाला घेऊन चला म्हणून. पण महाराजांनी जेव्हा त्याला बोलवलं आणि तो म्हणे की माझा नियम मोडला हिच्यामुळे, कैशी दुष्ट पापणी चांडाळी वरिली म्या, हिच्यामुळे नियम मोडला. महाराज म्हणे असं काही होत नाही, एखाद्या वेळेस असं झालं तर चालतं, आजच्या भाषेत सांगायचं. तो म्हणे असं कसं, म्हणून मग महाराजांनी त्यांना सांगितलं की कुठल्या घरी जेवावं आणि कुठल्या घरी जेवू नये असा प्रत्यक्ष सगळा इतिहास जणू काही एक नियम ग्रंथाप्रमाणे त्याला सांगितला. भाणवसाकडे जेवू नये, अमुक जेवू नये, मल्लविद्या जो ब्राह्मण त्याच्याकडे जेवू नये, अमुक करू वाणी उदम करी याच्याकडे जेवू नये. मग कुठे जेवावं, त्यात त्यांनी एक महत्त्वाचं असं सांगितलं की अडला असेल एखादा ब्राह्मण पितृकर्मा विडे जरी. एखादा ब्राह्मण जर अडला आणि तिथे जर का श्राद्ध पक्ष करायला कोणी नसेल तर कितीही वैदिक असो, पंडित असो, अभ्यासक असो, त्यांनी गेलं पाहिजे. त्यांनी तिथे करावं, त्याचं कर्म करून द्यावं, मग त्यांनी प्रायश्चित्त काय घ्यायचं ते घ्यावं. पण त्यांनी म्हणजे शास्त्रामध्ये असं नाही आहे की जाऊच नाही असं. चांगला ब्राह्मण असेल पण अडला असेल एखादा ब्राह्मण तिथे जायला हरकत नाही, त्यावेळेस नियम बाजूला ठेवा असं त्यांनी एक ठिकाणी सांगितलं. आणि हे जसं त्यांनी सांगितलं, मग कोणत्या ऋतूमध्ये काय खावं, किती वाजता खावं, कसं खावं, हे सगळं त्यांनी आचारधर्म सांगितला. एक गोष्ट आणखीन त्यांनी सांगितले की इतर सगळ्या ज्या महिला वगैरे असतात त्यांना सुद्धा जे कर्मकांड असतं ते करता येतं. एक अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे या 36व्या अशा पुत्रा हे तिलोदकादी जे आहे, तिलोदकादी हे पुत्राप्रमाणे करावं अशाप्रमाणे म्हटलं आहे. म्हणजे जर एखादा पुरुष किंवा पुत्र जर घरात नसेल मुलगा, तर स्त्रीने सुद्धा पुत्राप्रमाणे तो मुलगा जसं वडिलांचं किंवा इतरांचं करतो
तसं स्त्रीने सुद्धा करायला हरकत नाही. हे वाक्य गुरुचरित्रात आहे. म्हणून आपण जेव्हा महिलांकडनं करतो तेव्हा आपल्याला प्रमाण आहे. दुसरं त्यांनी सांगितलं आगमोक्त मार्गे काही सांगावे इतर सगळ्यांना, म्हणजे ब्राह्मण नव्हे ब्राह्मणेतर कोणी असेल तर आगमोक्त म्हणजे पुराणोक्त किंवा आर्ष, पुराणांच्या नंतर झालेले जे ग्रंथ तयार झाले त्याच्यात. सप्तशती गुरुचरित्र हे आर्ष ग्रंथ आहे, पुराणाच्या नंतर झालेला आहे. म्हणून सगळ्यांना सप्तशती गुरुचरित्र वाचता येत. मुळामध्ये एकदा कोणीतरी मला विचारलं की गुरुचरित्रामध्ये महिलांनी वाचू नये असं काही लिहिलं आहे का कुठे. म्हटलं 7,500 ओव्यामध्ये एकही ओवी अशी नाही ज्यात महिलांनी गुरुचरित्र वाचावं असं वाचू नये असं लिहिलेलं आहे. पण असं म्हटलंय, बरवा दिवस पाहून कामादी नियमन राखून व्यतिपादादी टाळून. याचा अर्थ आहे की पंचमीला, पौर्णिमेला किंवा अमुक एक तिथीला सुरुवात करावी, दिनशुद्धी पाहावी, शुभ कार्यतेशी करावी आणि मग अनुष्ठान करावं. ज्या काळात गुरुचरित्र लिहिलं त्या काळात किंवा आज सुद्धा एखाद्याला जर अनुष्ठान करायचं असेल 7-7 दिवसाचं, तर महिलांना ज्या नैसर्गिक अडचणी असतात त्याच्यामुळे ते शक्य होत नाही. 7 दिवस सलग करायचं म्हणजे त्या काळामध्ये असं नव्हतं, महिलांना शक्य होत नाही. म्हणून एक नियम असा आहे की महिलांनी न करता, पण श्रवणाचंही तितकंच महत्व आहे. पण महाराज स्वतः दत्तावतार म्हणून त्यांनी तसं म्हटलंय की रामोहरी करणाऱ्याचं हे कामच नव्हे. द्विशास्त्र लिहिलं तेव्हा दत्तानी सांगितलं याचं नाव द्विशास्त्री म्हणा. म्हणून महाराज म्हणतात करता कविता दत्त मी तो निमित्तेची केवळ. मग महाराजांनी म्हटलं की आजच्या काळात जर का स्त्रियांना आणि इतर लोकांना गुरुचरित्र वाचता येत नसेल नियमान पाहून, काय करावं, तर सप्तशती गुरुचरित्र करा. आणि मग त्यांनी गुरुमूर्ती चरित्रामध्ये जेव्हा लिहिलं आणि गांडा महाराजांना योगान सरस्वतीने सांगितलं की असा उपदेश करताना या गुरुचरित्राचे 10 पाठ लेख, याचे जर 10 पाठ झाले तर मोठं गुरुचरित्र वाचल्यासारखं होतं. म्हणून स्वामी महाराजांनी केलेलं हे जे कार्य आहे ते नाना महाराजांनी पुढे चालवलं. म्हणून आपल्याकडे सप्तशती गुरुचरित्राची ही जी पद्धत आहे किमान 50 वर्षापेक्षा जास्त तर मी पाहतोय. माझ्या आठवणीमध्ये अन्यत्र कुठे महिला असं पाठ पारायण करत नाही, पण आपल्याकडे करतात सप्तशतीचं. आणि 50 वर्षापेक्षा विशेष काय आहे तर आमच्या आई वाचायच्या, आमच्या सौ वाचतात, आमच्या सोनबाई वाचतात, घरातले नानांच्या समोर बसून वाचतात सगळे. म्हणून हा नाना महाराजांनी आपल्याला दिलेला एक अमोल ठेवा आहे. जसा त्रिपदी आहे तसं सप्तशती गुरुचरित्र. गुरुचरित्र खूप मोठं आहे, अगदी 36 इतका मोठा आहे की 536 ओव्या आणि त्याच्या पुढच्या 350 ओव्या 37 अध्याय. त्यामुळे नुसता वाचतानाच लोकांना असं वाटतं की केव्हा संपेल केव्हा संपेल. त्यामुळे किती बोलावा हा विषयच वेगळा आहे. पण एक गोष्ट शेवटी सांगतो, स्मृती चंद्रिका या नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये साधारणपणे जेवढ्या काही महत्वाच्या श्रुती आहे, स्मृती, या स्मृतींचं त्यात संकलन केलेलं आहे. आणि कामतांनी त्यात तो मूळ ग्रंथ पाहून मग गुरुचरित्रात जे सांगितलंय ते त्या त्या ग्रंथाशी ताडून पाहिलं आणि मग त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा पराशर स्मृती किंवा अगस्ती, लोपामुद्रा वगैरे हे जे सांगतात, हे सगळं मूळ वैदिक ज्या स्मृती आहेत त्याच्याप्रमाणे गुरुचरित्रकारांनी आपल्याकरता मराठीमध्ये सांगितलं आहे. कारण लोकांना वाटतं कर्मकांड कठीण कठीण असं फारसं नाही आहे. पण केव्हा तरी आणखीन आपण पुढे बोलू त्याच्यावरती. तोपर्यंत उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा